पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन तर विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना संबोधित करणार. महाविकास आघाडीची आज जागा वाटपाची बैठक. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 15 ते 20 जागांवर तिढाव. तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी कोणता फॉर्म्युला वापरणार याची उत्सुकता. भाजप 160 जागांसाठी आग्रही राहणार तर शिंदेंच्या शिवसेनेला 126 ते 128 जागा हव्या. अजित पवारांची 70 जागांची मागणी. राज्यातल्या महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची अंबादास दानवेंची तक्रार. राज्यपालांना पत्र लिहिलं. मुख्य सचिव सौनिकांवर राजीनाम्यासाठी दबाव. दानवेंचा आरोप. बच्चू कडूंनंतर शिंदे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकरही महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत. शिंदेंसोबत जाऊनही भंडारा जिल्ह्याला न्याय नाही अशी तक्रार. नाशिक महापालिकेत आयुक्तांच्या स्वाक्षरीचा बनावट ठराव उघड. रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामांचा 4 कोटींचा बनावट ठराव. डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टाचा तुर्तास दिलासा. सोमवारच्या सुनावणीपर्यंत गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरून न हटवण्याचे निर्देश. अतिताणामुळे E&Y कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू. प्रकरणाची अजित पवारांकडून गंभीर दखल. कंपनीनं योग्य पावलं उचलण्याच्या सूचना. नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये विसर्जन मिरवणुकीतल्या फटाक्यांमुळे 11 महिला जखमी. फटाके हवेत उडण्याऐवजी मिरवणूक बघणाऱ्या महिलांवर पडले. मुंबईमध्ये आयफोन 16 खरेदीसाठी ग्राहकांच्या ॲपल स्टोअर बाहेर पहाटेपासून रांगा. आजपासून भारतामध्ये आयफोन 16ची विक्री सुरू होतीये. तिरुपतीच्या प्रसादातील तुपात चरबीचे अंश आढळले. RSSचं मुखपत्र पांचजन्यचे तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारवरती गंभीर आरोप. राष्ट्रीय स्तरावर सनातन धर्म संरक्षण बोर्ड स्थापन करा. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मागणी. खेडमधल्या रहस्यमय गुन्ह्यामध्ये मोठा ट्विस्ट. योगेश आर्याच्या इन्स्टा अकाउंटवरून मृत व्यक्ती संदर्भातले व्हिडिओ पोस्ट. व्हिडिओत अनेक वेळा टास्कचा उल्लेख. बांगलादेश विरुद्धच्या टेस्टमध्ये रवींद्र जडेजाचं शतक हुकलं. कालच्या 86 धावांवर जडेजा बाद. भारताच्या आतापर्यंत 7 बाद 354 धावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.